त्याच वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला. खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं, परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही. ते एनडीए सरकारने दाखवलं, मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचे कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले. आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. प्लॅन सगळा तयार झालेला आहे. निधीची कुठली कमतरता नाही. ती राष्ट्रभाषा आहे, पण त्याच्यावर वाद आहे. मला त्या वादात शिरायचं नाही. हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच ते वेळ घालवतात. पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाही. आज खरं तर उन्हाची तीव्रता आहे, उष्माघात त्या ठिकाणी काही लोक जात आहेत, टेम्परेचर खूप वाढलेलं आहे, पाण्याचे साठे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत आहे. यंदा हवामान खात्याने नाही, वेगवेगळे जागतिक पातळीवर जे अंदाज व्यक्त केले जातात, जे काही साधारण काय वेदर राहील किंवा पावसाची परिस्थिती काय राहील, त्याच्यामध्ये 103 ते 105% पाऊस राहील. त्याच्यामुळे एक समाधान शेतकरी वर्गामध्ये आहे, परंतु तो पडला पाहिजे, कारण अंदाज तो खरा ठरावा एवढीच आमची पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे.